भाग्यश्री तू सरबताचं वगैरे बघ, सगळ्या जणी यायला लागतील आता. हो माई बघते. पण नाही, परंतु नाही, किंतु नाही, असं काहीच मनात आणायचं नाही. आमच्या गाडग्यांकडे माझ्याशिवाय आणि अक्षय शिवाय दुसरं कोणी तुझं स्वागत करेल असं वाटतंय का तुला? नाही ना. मग मी जे काही आता सांगितलं त्याच्याशिवाय तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे? जरा नीट विचार कर, म्हणजे चटकन लक्षात येईल तुझ्या. थँक्यू. खरंच हुशार आहेस. अक्षयची पसंत अशी असूच शकत नाही, हुशार असणारच ती. काय ठरलं? तुझी आणि माझी जोडी, तुझी आणि माझी टीम. मी घाडगेंची बाजू सांभाळीन, म्हणजे सांभाळेनच. तुझ्या एक लक्षात आलंय का तुझ्या मार्गातला अडसर कोण आहे ते? हा, अडसर, हर्डल, स्पीड ब्रेकर, अडथळा. हा, माहितीये? नाही, कसं ग ते? गोड आहेस तू. अगं ती नकटी अमृता. हा, तुझ्या चेहऱ्यावर कळतंय मला. किती आंधळा विश्वास टाकतेस कियारा. तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस हा. एक नंबरची बदमाश मुलगी आहे ती. जाऊ दे, मी नाही पुढचं काही सांगत. का? काय झालं? तुला सहन नाही होणार. नाही प्लीज तुम्ही सांगा ना. सांगेन ना, पण मन घट्ट करून ऐकशील ना. तिची नकटी अमृता आहे ना, ती जाळं टाकते ग तुझ्या अक्षयवर. आणि तुझा अक्षय सारखा अमृता 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 करत तिच्या मागे मागे असतो. असं का होतं? कारण त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना तिच्या गळ्यात. तुझ्या गळ्यात ते नाहीये. खरं तर तुझ्या गळ्यात अक्षयच्या नावाचं मंगळसूत्र असायला पाहिजे. त्याच्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळावर असायला पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर पूजेला तुला बसता येईल, तो अधिकार तुला मिळेल. त्याच्या हाताला हात लावून पूजेच्या वेळेला मम म्हणण्याचा अधिकार तुला मिळणार. पण हे सगळं केव्हा शक्य आहे? जेव्हा त्याच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात असणार. हो ना? बरोबर ना? त्याचीच ही सुरुवात आहे. ही काळी साडी नेसून संक्रांतीच्या हळदी कुंकाला तू घाडगेंच्या घरी यायचंस. येशील ना? वाट बघते. ओके, थँक्यू. वेलकम. झालं. छान दिसतेस हा. थँक्यू. काकू कशी झाली हेअरस्टाईल? सुंदर दिसतेय ना? खरंच छान दिसतेय. अमृता, आईनी साडी पाठवली आहे तुझ्यासाठी आणि माईंनी सांगितलंय हीच साडी नेसायची म्हणून. शमू, जरा बाहेरचं बघतेस? मी साडी नेसवते तिला. आता नीट ऐक. काल मी कियाराकडे जाऊन आले आणि तिने मला सगळं सांगितलंय.